जयार्थ विकार महापुण्यराजे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी गोपाल कृष्ण भगवान की जय कुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वदे पाण्डुरङ्गम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदासो
निवृत्ती उदारा सुमान देवा निवृत्ती उदारा सुमान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन भगवान मुक्ताबाई नमो त्रिभुवन भगवान परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करू. ज्ञानसम्राट कैवल्यघन ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आदिशक्ती आदिमाता मुक्ताईच्या चरणी साष्टांग प्रणिपात करू. श्रीमद भागवत ग्रंथ भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी वंदन करून गुरुवर्य गुरुजी माता पिता यांना साष्टांग प्रणिपात करून भगवत स्वरूप श्रोतृ वर्गाला साष्टांग नमस्कार करून आपण आजच्या श्रीमद भागवत कथेला प्रारंभ करत आहोत. श्रीमद भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी श्री वृंदावन धाम या पवित्र भूमीमध्ये कथेचं आयोजन करण्यात आलं. आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज शेटे महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज भोसले महाराज यांच्या माध्यमातून वृंदावन या ठिकाणी कथेचं आयोजन करण्यात आलं आणि या परिसरातील तीर्थक्षेत्रांच्या गाठीभेटी दर्शन पवित्र अशा स्थानाला आपल्या सर्वांना घेऊन जाण्यासाठी यात्रेचं नियोजन करण्यात आलं आणि त्याबरोबर कथा असावी याच्यासाठी कथेचा आमंत्रण मला दिलं गेलं. वृंदावन या ठिकाणी कथा आहे म्हटल्यानंतर मी एका मिनिटामध्ये तुकाराम महाराजांना होकार दिला. कारण ज्या भूमीला भगवान श्रीकृष्णाचा पदस्पर्श झालेला आहे त्या भूमीमध्ये आपण येऊन जर कथा श्रवण करत असेल तर याच्यासारखं दुसरं परम भाग्य नाही. कथा कुठं श्रवण करावी, कशी श्रवण करावी, का श्रवण करावी या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहता येणार आहे. परंतु ज्या भूमीमध्ये कथा चरित्र झालं, अवतार झाला, ज्या भूमीमध्ये कृष्ण परमात्म्याने प्रत्यक्षामध्ये लीला केली त्या भूमीमध्ये आपण आलो आणि आपल्या पाठीमागच्या जन्मातल्या एखाद्या आशीर्वादाच्या, एखाद्या कृपेच्या सुकृतामुळे जर आपलं सात्विक असं कर्म उदयाला आलं आणि आपण भक्ती प्रेमावर जर आरूढ झालो तर याच्यासारखं दुसरं कोणतंही भाग्य नाही. ते केव्हा येईल, कुठं येईल, कसं येईल हे आपण ठरवू शकत नाही, सांगू शकत नाही. आणि म्हणून वृंदावन या ठिकाणी कथा हे आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे. मुळात कथा कुठंही श्रवण करायची झाली तर ती भाग्यात असावी लागते. भाग्याशिवाय कथा श्रवण करता येत नाही. श्रवण कशाला म्हणतात आणि ऐकणं कशाला म्हणतात असा दोन प्रकारामध्ये आपल्याला विचार पाहता येणार आहे. कथा ऐकणं आणि कथा श्रवण करणं यामध्ये अंतर आहे. कथा ऐकायला कानच लागतात आणि कथा श्रवण करायला सुद्धा कानच लागतात. तरी सुद्धा हे दोन शब्द का जन्मले? ऐकणं या पदाचा अर्थ आणि श्रवण या पदाचा अर्थ एकच का वेगवेगळा? एकच म्हणायचं झाला तर दोन शब्द का निर्माण झाले?
वेगळा म्हणायचा झाला तर एका इंद्रियाने दोन्हीचा व्यवहार का ठेवला? ऐकणं कानाद्वारे, श्रवणही कानाद्वारे, इथं इंद्रिय एक आहे, तर या दोन मध्ये अंतर का? यामध्ये भाग्याचं लक्षण पाहत असताना सत्संगातल्या श्रवणाचा विचार, कथा श्रवणाचा विचार, तीर्थक्षेत्रातल्या कथा श्रवणाचा विचार आणि वृंदावन धाम या पवित्र धामातील कथेच्या श्रवणाचा विचार हा स्वतंत्र आहे. आणि म्हणून मी परमभाग्याचं लक्षण कथा श्रवणासाठी आपल्या समोर या ठिकाणी मांडलेलं आहे. कथेचं आयोजन म्हटल्यानंतर मी यायला तयार झालो, कारण मी वृंदावन, गोकुळ, मथुरा हा परिसर किमान 3 वेळा पाठीमाग दर्शनासाठी मी येऊन गेलेलो आहे. पण माझ्यामुळं काही मंडळींना घडे आणि मला कथा या ठिकाणी जर करता करता पवित्र अशा स्थानातल्या एखाद्या रजकणामुळे माझ्या अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम निर्माण झालं तर माझ्या अनेक जन्माची सफलता मला सुद्धा साधता येणार आहे. आणि म्हणून मी कथेला होकार दिला. नंतर मला माझ्या प्रारब्धानं थोडीशी अडचण निर्माण केली आणि माझ्या कौटुंबिक अडचणीनं माझ्या समोर खूप मोठं धर्मसंकट उभा केलं. जसं अर्जुनाच्या समोर धर्मसंकट आलेलं होतं, गुरूंच्या बरोबर युद्ध करू का नको. अर्जुन युद्धभूमीवर येण्या अगोदर अर्जुनाला माहित होतं आपण युद्ध कुणाबरोबर करणार आहोत. तरी सुद्धा युद्धभूमीवर आल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये विचार निर्माण झाला की मी गुरु बरोबर युद्ध कसं करू. त्यांना मारून मला राज्य नकोय, त्यापेक्षा मी भिक्षा मागून माझं जीवन जगेन. भगवद्गीतेमध्ये याच्या विषयीचा विचार अर्जुनाने मांडलेला आहे. गुरु निहत्वा हि महानुभावान, या श्लोकामध्ये सुंदर असा विचार अर्जुनाने आपल्या समोर मांडला. अर्जुनासमोर सुद्धा धर्मसंकट उभा राहिलं, तसं माझ्या समोर कौटुंबिक धर्मसंकट होतं. मी हा सगळा भार देवावर घातला आणि नंतर निर्णय केला की कौटुंबिक नात्यातलं कर्तव्य आणि वृंदावन धाम या कथेचं कर्तव्य यामध्ये श्रेष्ठ कोणतं आहे हा निर्णय मी केला. आणि नंतर महाराजांना निरोप दिला की मी यायला तयार आहे. अनेकांच्या मनात शंका होती, माझ्या कडून जी मंडळी यायला तयार झाली त्यांच्या मनात शंका होती मी आता यायला तयार होईल का नाही. पण मी हा निर्णय माझ्याकडे न घेता देवावर सोपवला आणि 1 दिवस मध्ये महाराजांना थोडासा अवधी मागून घेतला आणि नंतर निर्णय करून माझ्या जीवनाची जर सफलता होत असेल, सर्वांबरोबर तुम्हाला श्रवण करायला मिळेल आणि मला माझं जीवन कृतार्थ करण्यासाठी जर कृष्ण परमात्म्यानं या ठिकाणी संधी दिली तर ती मी का सोडावी, म्हणून मी कथेला होकार दिला. आणि या अनुषंगानं आपण कथेचं आयोजन करत असताना श्रीमद भागवत कथा, अनेकांनी मला प्रश्न विचारला, 7 दिवस कथा असते, आपण 4 दिवस कशी करणार आहोत. कथेला कमी दिवसामध्ये कमी कालावधीमध्ये बसवावं का जास्त दिवसामध्ये जास्त तासामध्ये बसवावं, याच्यापेक्षा अंतःकरणामध्ये भाव निर्माण करण्यासाठी जो कालावधी लागतो त्यालाच कथा म्हणतात. 7 दिवसामध्ये कथा करून जो भाव निर्माण करायचा आहे, 7 दिवसातल्या 2 सत्रामध्ये 3-3 तास कथा करून जो भाव निर्माण करायचा आहे, तो जर भाव आपण 4 तासातील 2-2 तासामध्ये भाव निर्माण करू शकलो कृष्ण परमात्म्याच्या कृपेनं, तर यालाच कथा म्हटलं जातं. कथेमध्ये 12 स्कंद आहेत. हे सगळे आपल्याकडून वदवावे आणि मग भाव निर्माण करावा का एकच स्कंद मांडून भाव निर्माण करावा, याचा विचार करून मी तुकाराम महाराजांना सांगितलं की 4 दिवसाची कथा आपण करू.
आणि म्हणून हा सगळा विचार मी नेहमी चौकटीत बसवण्याचा, नियमात बसवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. नियम बाह्य संप्रदायाच्या दृष्टीनं काही होऊ नये याची काळजी करत, जबाबदारी घेत मी पुढं पाऊल टाकत असताना 4 दिवसामध्ये या कथेला घेऊन आलो आपण. सप्ताहामध्ये कथा असते हे मान्य आहे. त्याशिवाय वृंदावन मध्ये कथा किती दिवसाची करावी, हरिद्वार मध्ये कथा किती दिवसाची करावी, हरिद्वारला कथा कुणी केली, मूळ कथा कुठं झाली, मूळ कथा कुणी सांगितली, कोणाला सांगितली, कशी सांगितली, का सांगितली, हा सगळा जर विचार केला तर काही जण म्हणतील हे सगळं चरित्र ऐतिहासिक रूपानं तुम्ही आमच्या समोर मांडणार आहात का, त्याचा आमच्या जीवनाचा काही संबंध आहे. जसं आपल्याला इतिहासामध्ये सांगितलं जातं छत्रपती शिवरायांनी काय केलं, कोणते किल्ले स्वतः बांधले, कोणते किल्ले आपल्याकडं घेतले, कोणते किल्ले त्या शत्रूंना दिले, नंतर ते परत घेतले, हा सगळा विचार मांडणं याला इतिहास म्हटलं जातं. मग इतिहास जसा मांडला जातो तसंच चरित्र मांडायचंय का? मग तसं जर चरित्र मांडायचं असेल तर कथेच्या माध्यमातून आपण 4 दिवसामध्ये ते चरित्र बसू शकतो का, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, इतिहास ऐकून आपल्या मनामध्ये काय निर्माण होतं, सध्या इतिहास आपण लिहून काय निर्माण झालं, आपल्याला पहिलीपासून इतिहास आपल्या समोर आहे आणि तो पुढं 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 वाढत जाऊन BA असेल, MA असेल, इथं त्याचे स्वतंत्र विषय आपल्या समोर इतिहासाचे दिले गेले तरी सुद्धा आपला एक रोम सुद्धा ताठ होत नाही इतिहासाचं. श्रवण करून ऐकून सुद्धा या विचाराच्या मानसिकतेत आपण निघतो. तसं श्रीमद भागवत कथा आम्ही का ऐकावी? काही मंडळी म्हणणार आहेत ज्यांच्याकडं श्रद्धा आहे त्यांनी ऐकावी, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काही मंडळी म्हणतील जे रिटायर झाले त्यांनी ऐकावं. काही मंडळी म्हणतील ज्यांच्याकडे रिकामा वेळ आहे त्यांनी कथा ऐकावी. चौथा मुद्दा, काही मंडळी म्हणतील जी अज्ञानी आहेत त्यांनी ऐकावं. आम्ही कशासाठी ऐकायचंय? आम्ही आमच्या जीवनातला महत्वाचा वेळ काढावा आणि कथेला द्यावा. कशासाठी? कथा ऐकून आम्हाला त्यातून काय मिळणार आहे? आपल्याला पहिल्यांदा हे कळलं तरच कथा श्रवणामध्ये आम्ही स्थिर होणार आहे. आता श्रवणाच्या बाबतीमध्ये मला भरपूर बोलता येणार आहे. माझ्या समोर आता मोठं आव्हान आहे की कमी वेळेमध्ये कथेला जास्त महत्व देऊन आपल्याला चरित्राला प्राधान्य देऊन पुढं कसं जाता येईल. पण ज्ञानोबरायांनी श्रवणाचं लक्षण ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये मांडलेले आहे. तरी अवधान ऐकले तिचे, मग सर्व सुखासी पात्र होय जे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तोच विचार नामदेव महाराजांनी एका अभंगात मांडलेला आहे. श्रवणाचे मीसे बैसावे,
दिसावे येवोने. नामदेव महाराजांनी आपल्याला सुंदर असा विचार सांगितला. श्रवण जो करतो तो समाधानावर सुखावर आरूढ होतो. यामध्ये एक शंका मांडतो. ऐकणं असतं त्याला व्यवहार म्हणतात, श्रवण असतं त्याला परमार्थ म्हणतात. पण आम्ही परमार्थात येऊन श्रवण करतो का ऐकतो, इथं प्रश्नचिन्ह द्यावं लागतं. या पुढं जाऊन श्रवण आहे ते संत वाङ्मयाचं श्रवण करावं, अध्यात्माचं श्रवण करावं, देवचरित्राचं श्रवण करावं का श्रीमद भागवत कथेचं श्रवण करावं. या प्रत्येकाचा अधिकारी कोण? प्रत्येक गोष्टीला अधिकाराचं चिंतन आहे. आणि यामध्ये विचार करत असताना अधिकार हा संसारामध्ये सुद्धा आवश्यक आहे. संसार करण्याचा अधिकारी कोण? संसार कुणाला करता येतो? ज्यांचं वय पुरुषांचं 21 पूर्ण आहे आणि मुलींचं 18 पूर्ण आहे, त्यांना संसाराचा अधिकार आला. म्हणून संसाराला सुरुवात होत नाही. पुढं 2 नंबरनं पाहिलं जातं नोकरी आहे का, मग पुढचा विचार संसाराचा सुरू होतो. जास्त विस्तार मांडत नाही वेळेअभावी. संसाराला अधिकाराची गरज आहे तशी पारमार्थामध्ये सुद्धा अधिकाराची गरज आहे. पारमार्थात अधिकाराची गरज आहे तशी अध्यात्मात अधिकाराची गरज आहे. पारमार्थाचा अधिकारी कोण? अध्यात्माचा अधिकारी कोण? संत वाङ्मयाचा अधिकारी कोण? आणि श्रीमद भागवत कथेच्या श्रवणाचा अधिकारी कोण? ही कथा कुणाला श्रवण करता येते? जो श्रवण करतो तो परम भाग्यवान आहे. मला दररोज थोडा थोडा हा विचार मांडावा लागणार आहे. आणि यामध्ये आत्ता महत्वाचा मुद्दा मांडतो. जो श्रीमद भागवत कथेचं श्रवण करतो, जेवढा काळ श्रवणात आहे तेवढा काळ त्याचं आयुष्य वाढतं. तुम्ही म्हणाल कथेला बसावं म्हणून तुम्ही सांगायला लागलात का? मुळीच नाही. मी गणित मांडून दाखवतो. विज्ञानाच्या दृष्टीनं गणित मांडून तुम्हाला हे चिंतन पटवून देतो. आपल्या प्रत्येकाचं आयुष्य आपण मोजतो ते घड्याळाच्या वेळेप्रमाणे. आपला एक दिवस म्हणजे 24 तासाचा एक दिवस मानतो. त्यात दिवस आणि रात्र. अशा दिवसाप्रमाणे महिना, महिन्याप्रमाणे वर्ष आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य. किती वर्ष? अंदाजे कलियुगातल्या प्रत्येकाला 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं गेलं. शतवर्षाची गणना. शत म्हणजे 100. 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे. पण हे 100 वर्ष घड्याळाप्रमाणे मोजलेले नाही. आम्ही घड्याळाप्रमाणे मोजतो. शास्त्रानं आम्हाला जे आयुष्य दिलं ते श्वासाप्रमाणे दिलेलं आहे. एका दिवसामध्ये एका व्यक्तीला 21,600 श्वास दिलेले. आता उद्यापासून तुम्हाला सकाळी 7 वाजता महाराजांनी इथल्या तीर्थयात्रेला आपल्याला निघायचंय असं सांगितलं. तुमच्या बरोबर डबा दिला जाणार आहे. तो डबा एका वेळेला संपवायचा का तो डबा 2 वेळेला संपवायचा हे कोण ठरवायचं? संयोजकांनी, स्वयंपाक तयार करणाऱ्यांनी, अन्नदानाची पंगत ज्यांनी दिली त्यांनी का खाणाऱ्यांनी? खाणाऱ्याने ठरवायचंय. आलेला डबा एका वेळेला संपवायचाय का शुगरच्या मंडळींनी त्यातलंच नाश्त्याला खाऊन गोळी खायची, थोडं ठेवायचं, दुपारी खाऊन गोळी, असं करायचं हे ज्याचे त्यांनी ठरवायचंय. तसं देवाने आम्हाला 21,600 श्वास दिले. जो 21,600 श्वास घेतो त्याचा एक दिवस संपला.
ज्याने 21,600 मधले कमी घेतले 600 ठेवले, 600चं आयुष्य वाढलं. याच तत्वावरून चांगदेव महाराजांचं आयुष्य 1400 वर्षाचं झालं होतं. त्यांचं आयुष्य 1400 वर्ष का झालं? अंधश्रद्धा नव्हे, श्वास वाढवला म्हणून आयुष्याची गणना वाढली. तुम्ही म्हणाल आहे त्याच आयुष्यात कंटाळलोय. वाढवायचं कोणाला आहे? वाढवायचे कशासाठी? सुरुवातीला आम्हाला आयुष्य कळलं पाहिजे, कसं जगायचंय. मिळालं म्हणून जगायचंय का सगळे जगतात म्हणून जगायचंय? आपण जे आयुष्य जगतो या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना जीवनातला आनंद लक्षात आला पाहिजे. बघा, या पृथ्वी तलावर आयुष्य किती किती मंडळींना मिळालेले आहे. पक्ष्यांना आयुष्य मिळालेलं आहे, कीटकांना आयुष्य मिळालेलं आहे, पशूंना आयुष्य मिळालेलं आहे, जनावरांना आयुष्य मिळालेलं आहे. अध्यात्माच्या भूमिकेतून 4 प्रकारे: जारज, उद्भिद, स्वेदज, अंडज. विज्ञानाच्या दृष्टीनं 3 प्रकारे: जलचर, भूचर, खेचर. एवढी मंडळी पृथ्वीवर आहेत, पण यातल्या एकाला सुद्धा आयुष्य कळलेलं नाही. आयुष्य समजून घेण्याच्या पात्रतेचा पृथ्वीवर एकच देह आहे, तो म्हणजे मनुष्य देह. अशा मनुष्य रूपी देहाला आम्ही आलोय आणि म्हणून आम्हाला आयुष्य कळतं आणि हे आयुष्य आम्हाला जगता आलं पाहिजे. अहो, जेवढं आयुष्य वाढेल तेवढं आम्ही समाधानाने जगणं, समाधान मानणं, समाधानाने जगणं आणि समाधान प्राप्त करणं फरक आहे. आम्ही समाधान मानतो इथपर्यंत तरी आलोय का? समाधान मानणं वेगळं, समाधान प्राप्त होणं वेगळं आणि समाधानानं जगणं वेगळं. आपला प्रत्येक क्षण समाधानी असला पाहिजे आणि हे समाधान कथेत असतं म्हणून कथेतलं आयुष्य श्वासाचं मोजलं जात नाही, म्हणून कथेतलं आयुष्य वाढतं, भजनातलं आयुष्य वाढतं. आता आपण सगळी मंडळी इस्कॉन मंदिरला गेलो होतो. अनेक जण तिथल्या नामस्मरणामध्ये, बरीच मंडळी त्यामध्ये रंगून गेली. जप असेल, भजन असेल, त्यामध्ये जो समरस होतो त्याचं तेवढं सेकंद, तेवढे मिनिट वाढले जातात. काही जण म्हणतील मग भजनाला सगळं आयुष्य दिल्यानंतर प्रपंचाचं काय? प्रपंच करून हे करता येतं. आता यात मी वेळ घालवत नाही, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. मला आज चरित्राला प्रारंभ करायचा आहे. श्रीमद भागवत कथा मुळात याचा श्रोता आणि वक्ता कोण आहे हे मांडत असताना आपल्याला श्रीमद भागवत कथेच्या अनुषंगानं मंगलाचरणाचा विचार सुरुवातीला पाहावा लागणार आहे. श्रीमद भागवत कथेच्या महात्म्याच्या पहिल्या 6 अध्यायामध्ये पहिल्या अध्यायात पहिल्या श्लोकात सच्चिदानंद रूपाय मंगलाचरण केलं. सदरूप, चिद्रूप, आनंद रूप हा परमात्मा आहे. आपण सुद्धा तेच आहोत, फक्त आम्हाला कळलं नाही की आपण कोण आहोत. म्हणून संत महात्मे सांगतात, तुझं आहे तुझं पासे परितो जागा चुकलासे. जागा शोधायला 1,500 किलोमीटर लांब आलो आपण. आपल्याला जागा तिथेही सापडते, पण जागा शोधायला आपलाच प्लॉट असतो, पण मोजून द्यायला शासकीय अधिकारी बोलवावा लागतो 1,500 रुपये खर्च करून. तसं आपण 1,500 किलोमीटर आलो आपली जागा शोधायला. कोणती? इथली जागा. आपण कोण आहोत? सद्रूप आहोत, चिद्रूप आहोत, आनंद रूप आहोत. पण या जागेला शोधायला आम्हाला एवढ्या लांब यावं लागलं. आणि मग या सच्चिद आनंद या भूमिकेतून मंगलाचरण मांडलं. मंगलाचरण केलं पाहिजे. मंगलाचरण 3 प्रकारचं असतं.
वस्तू निर्देश रूप मंगल, नमस्क्रिया रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल. वस्तू निर्देशामध्ये दोन प्रकार आहेत, सगुण वस्तू निर्देश आणि निर्गुण वस्तू निर्देश. चिंतन अवघड होईल, अध्यात्म आहे, म्हणून याच्या जास्त विस्तारात जात नाही. पुढे जाऊ आपण. मंगलाचरण केल्याशिवाय कथेला प्रारंभ होत नाही. यातला एकच महत्वाचा भाग मांडतो, मंगलाचरण का करावं. कथा श्रवण करत असताना आपल्या कर्मामुळे कथेत अडथळे येतात. बघा, कथा श्रवणाला सगळेच बसलेले असतात, सगळ्याला येणारा अडथळा वेगळा आणि व्यक्तिगत प्रत्येकाला येणारा अडथळा वेगळा. काही मंडळी कथेत बसल्यानंतर विचार करणार आहे की एवढं थकून आलोय, कधी संपणार आहे कथा, कधी पंगत बसेल, कथा संपल्याशिवाय तर जेवण नाही असं महाराजांनी सूचना दिली आहे. आणि मग आता असा काही मंडळी विचार करत असतील. कथेतनं त्यांना बाहेर नेलं, आता बाहेर गेलेल्यांना मी आता हे सांगून आत आणलं. म्हणजे वक्त्याचं कौशल्य बाहेरच्या श्रोत्याला आत आणावं लागतं. शरीरानं श्रोते आतमध्ये असतात, पण आपलं मन बाहेर जातं. याला कारण आपलंच कर्म आहे, गप्प बसू देत नाही. आपलं पाप, आपले दोष, आपलं कर्म आपल्याला बाहेर घेऊन जातं. तो अडथळा कथेमध्ये येऊ नये म्हणून मंगलाचरण करावं लागतं. मंगलाचरणाचा प्रघात मला महाराजांनी विचारले की यजमान कुणाला करायचंय, कुणाला बोलवायचंय. मी म्हटलं त्यांना, मी काही नियोजन केलं नाही. ताबडतोब महाराजांनी नियोजन केलं आणि यजमानांच्या हस्ते पूजा केली. मंगलाचरण आहे. मंगलाचरणात पुन्हा वेगवेगळं चिंतन आपल्याला, ध्वनिरूप मंगल, शब्दरूप मंगल आणि क्रियारूप मंगल. 3 प्रकार, मगाचे 3 सांगितले, हे 3 आणि वस्तू निर्देशातला एक 7 प्रकारचं मंगलाचरण आहे. मंदिरात आल्यानंतर घंटी वाजवतो आपण, कशासाठी? सगळे वाजवतात म्हणून वाजवतो आम्ही. मंगलाचरण आहे. मंदिरामध्ये आरतीच्या वेळेला शंखनाद केला जातो, कशासाठी? मंगलाचरण आहे. विणा वाजवला जातो, मंगलाचरण आहे. बासरी वाजवली जाते, मंगलाचरण आहे. ध्वनिरूप मंगलाचरण आहे. शब्दरूप मंगलाचरण म्हणजे आपण देवाचं चिंतन करणं, नामस्मरण करणं. आणि क्रिया म्हणजे क्रियेनं करणं. ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये आम्हाला हा विचार सांगितलेला आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. मुखानं हरी हरी म्हणा, पुण्यप्राप्तीसाठी नव्हे, सर्वांना सांगितलं पुण्य मिळावं. आता काही मंडळींना वृंदावनला आणलं, चला तुम्हाला तिथं खूप चांगलं दर्शन मिळेल, पण मूळ कथाश्रवणाला आणलेलं आहे. मूळ हेतू काय आहे? कथाश्रवण. मग त्यातून सांगितलं दर्शन, त्यातून सांगितलं पर्यटन, निसर्ग पाहायला मिळेल, नयनरम्य असं काही वास्तू पाहायला मिळतील, हा एक भाग. तीर्थक्षेत्राचं दर्शन दुसरा भाग आणि कथाश्रवण हा तिसरा भाग. त्याप्रमाणे मंगलाचरणामध्ये आपण हे प्रकार पाहतो आणि मंगलाचरणातून आपल्याला पुढे जावं लागतं. महात्म्यामध्ये आपल्या समोर सुंदर असं चिंतन मांडलेलं आहे. यामध्ये वृंदावन या ठिकाणी एक वृद्ध अशी महिला होती, तरुण महिला होती. तिची 2 मुलं वृद्ध होते. नारद महर्षींची आणि त्यांची भेट झाली. आणि नारद महर्षींची भेट झाल्यानंतर नारद महर्षी तिला म्हणायला लागले की तू कोण आहे, हे दोघे कोण आहे. तिनं सांगितलं, हे 2 माझी मुलं आहेत आणि मी त्यांची आई आहे. नारद महर्षी म्हणायला लागले, आई आहे आणि तरुण आहे, मुलं आहेत आणि वृद्ध आहेत, असं कसं काय, हे कोण आहेत, यांची नावं काय. तिला विचारलं, तुझं नाव काय. तिने सांगितलं, माझं नाव भक्ती. हे 2 कोण आहेत? ज्ञान आणि वैराग्य. हे 2 माझी मुलं आहेत. तिने आपला प्रवास सांगितला. माझा उदय कुठं झाला? कर्नाटकामध्ये उदय झाला.
ती कर्नाटकातून निघाली, गुजरातमध्ये गेली, महाराष्ट्र मार्गे महाराष्ट्रात आल्यानंतर तिचा सन्मान झाला. गुजरातमध्ये गेली, वृद्ध झाली ही 2 मुलं, आणि पुन्हा ती वृंदावनला आल्यानंतर दोन्हीही मुलं वृद्ध राहिले आणि भक्तीला मात्र तारुण्य आलं. भक्ती माता नारद महर्षींना म्हणू लागली की म्हटले या दोघांना तरुण करावं लागेल. जर यांना तुम्हाला तरुण नाही करता आलं तर मला या दोघांना घेऊन हा देश सोडून जावा लागेल. त्यावेळेला नारद महर्षी अनेक प्रकारानं त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागले, परंतु त्यांना काही ते शक्य झालं नाही. या दोघांच्या कानामध्ये श्रीमद भगवद्गीता उच्चारायला सुरुवात केली. फक्त त्यांनी हालचाल केली. कोमामध्ये गेलेली व्यक्ती फक्त एखादं बोट जरी हलवलं तरी डॉक्टर लगेच सांगतो आपल्याला पेशंट प्रतिसाद द्यायला लागलेला आहे. लगे बाकी सगळ्या त्यांच्या नातेवाईकांना मनाला आधार मिळतो, पेशंटचा औषधाचा परिणाम व्हायला लागला. याच पद्धतीने भक्ती मातेला आनंद वाटला. नारद महर्षींच्या प्रयत्नामुळे, श्रीमद भगवद्गीतेच्या श्रवणामुळे ज्ञान आणि वैराग्याला चेतना मिळायला लागलेली आहे. पण यांना वृद्धत्व का आलं, हे वृद्ध का झाले, हा पुन्हा वेगळा विचार आपल्याला या ठिकाणी पाहावा लागेल. पण जीवनामध्ये ज्ञानाची गरज आहे, जीवनामध्ये वैराग्याची गरज आहे आणि जीवनामध्ये भक्तीची सुद्धा गरज आहे. पण केव्हा काय मिळावं हे सांगणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. ज्या वेळेला नारद महर्षीने हा प्रयत्न केला, पुन्हा ते दोघे निश्चेष्ट झाले. नारद महर्षी विचार करायला लागले आता काय करावं. नारद महर्षी चिंतेमध्ये असताना आकाशवाणीद्वारे नारद महर्षींना सांगण्यात आलं की तुम्ही सत्संगाचं आयोजन करा, यांना तारुण्य प्राप्त होईल. नारद महर्षींनी विचार करायला सुरुवात केली की सत्संग शब्दाचा निश्चित अर्थ काय. आपण सत्संग शब्दाचा अर्थ करतो संतांची संगती करणं म्हणजे सत्संग. मग संतांची संगती शरीरानं करायची आहे का संतांची संगती मनानं करायची आहे? संतांची संगती बुद्धीनं करायची आहे का संतांची संगती विवेकानं विचारानं करायची आहे? संतांची संगती श्रद्धेनं करायची आहे का संतांची संगती भावयुक्त अंतःकरणानं करायची आहे? नेमका संग कसा असावा. आपण आता माघारी गेल्यानंतर 14 तारखेला सोलापूरला जाणार आहोत. तिथून पुढे भेटेल त्याला सांगतो आपण वृंदावनला जाऊन आलो, वृंदावनला जाऊन आलो. तो विचारतो काय काय पाहिलं. कथा ऐकली हे किती जण सांगतील इथं प्रश्नचिन्ह आहे. पण आपण सांगणार आहे प्रेम मंदिर पाहिलं, खूप सुंदर प्रेम मंदिर आहे आणि आहेच. तिथून कुणालाच बाहेर निघावं वाटत नव्हतं असं प्रेम मंदिर आहे. याचाच अर्थ प्रेमामध्ये तेवढा काय आहे, प्रेम हे तेवढं सामर्थ्यशाली आहे की आपल्याला जीवनाचा विसर पाडतं, त्याच्याशी नातं जोडून देतं. म्हणून त्याला प्रेम मंदिर हे नाव आहे. त्याला प्रेम मंदिर हे नाव का आलं. आम्हाला सगळ्या जीवनाचा देहाचा विसर पाडतं, त्याच्याशी आपल्याला एकरूप करतं, म्हणून त्याला प्रेम मंदिर म्हटलं. चला ठीक आहे, आपण सोलापूरला गेल्यानंतर काय सांगणार आहे, काय काय पाहिलं ते सांगणार आहे. आपण सत्संग सांगणार आहोत का. आता काही मंडळी सांगतील. मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा आम्ही देव जास्त पाहतो का मंदिर जास्त पाहतो. कसं आपण मंदिरात गेल्यानंतर मंदिर किती सुंदर आहे, देव कसा आहे, दर्शन किती मिळालं याच्याकडं आमचं लक्ष नसतं. आणि म्हणून आपल्याला सत्संगाचा अर्थ लक्षात आला पाहिजे. आता मला तो पटवून द्यायला तेवढा वेळ नाही, मला कथेकडे जावं लागणार आहे, कारण मी वेळ खूप पाळतो. मला दिलेली वेळ संपली आहे.
किती वाजता जेवायला बसवायचं हे सांगितलंय. त्यामुळं रेल्वेनं जसं 5 तास लेट केलं तसं मी 5 मिनिट सुद्धा करणार नाही. काळजी करू नका. रेल्वेनं आपल्यावर अतिक्रमण केलं. आपली कथा सकाळी होती, पण ती थोडीशी पुढे निघालो आपण. आज फक्त सुरुवात करावी या हेतून आपण सुरू करतोय. यामध्ये नारद महर्षींना आकाशवाणी झाली. नारद महर्षी अनेकांना विचारत बद्रिकाश्रमला आले आणि त्या ठिकाणी त्यांना सनत कुमारांची भेट झाली. आणि सनत कुमारांची भेट झाल्यानंतर नारद महर्षींनी सनत कुमारादी चारी भावंडांना नमस्कार करून बोलायला सुरुवात केली. आणि हा विषय मांडल्याबरोबर सनत कुमार त्यांना म्हणायला लागले, तुम्ही आणि आम्हाला विचारताय सत्संगाचा अर्थ काय? संत महात्मे नेहमी आपल्याला काही कळत नाही ही भूमिका घेतात, कारण त्या माध्यमातून समजून घेत असताना बाकीच्यांना तो विषय समजावा याच्यासाठी ती भूमिका घेतली जाते. आणि म्हणून नारद महर्षींनी मला सत्संगाचा अर्थ लक्षात आला नाही असा विचार सनत कुमार आदी भावंडांच्या समोर मांडला. त्यांनी सांगितलं की श्रीमद भागवत कथेचं आयोजन हा खरा सत्संग आहे. आता तुम्ही म्हणाल हाच खरा सत्संग कसा? संतांची संगती पापाच्या निवृत्तीसाठी केली तर त्या सत्संगाला काय म्हणावं? संतांची संगती दोष निवृत्तीसाठी केली तर त्या संघाला काय म्हणावं? संतांची संगती विकार निवृत्तीसाठी उपयोगात आणली तर त्या संघाला काय म्हणावं? संतांची संगती अज्ञान निवृत्तीसाठी उपयोगात आणली तर त्या संघाला काय म्हणावं? संतांच्या संगतीतून ज्ञानप्राप्तीसाठी त्याचा उपयोग केला त्या संघाला काय म्हणावं? आणि सत्संगातून भक्तिप्रेमाची वाढ व्हावी याच्यासाठी सत्संगाचा स्वीकार केला, या सत्संगाला काय म्हणावं? मी मुद्दे मांडले फक्त. या मुद्द्याचा विस्तार म्हणजे आजचं चिंतन आहे. आणि या चिंतनाचा विचार सनत कुमारांनी नारद महर्षींच्या समोर मांडला. आणि म्हणून नारद महर्षींनी हरिद्वार या ठिकाणी गंगा नदीच्या तीरावर श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं. आणि त्या श्रीमद भागवत कथेला कोण कोण आलं, कसं कसं आलं, किती मंडळी आली, नवे नवे कथेला प्रत्यक्षात कृष्ण परमात्मा आल्याचं चरित्र याच महात्म्यातील पहिल्या 3 अध्यायामध्ये याचा विस्तार करत असताना तो आपल्या समोर मांडलेला आहे. त्याचं चिंतन आपल्याला पाहायचं आहे, पण ते चिंतन आपण नंतरच्या कथेमध्ये पाहणार आहोत. आत्ता आपण सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक मिनिट भजन करूया आणि त्यानंतर आपल्याला आजच्या कथेच्या समारोपाकडे जायचंय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी
कथा करतोय ती वारकरी संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे करतोय. त्यामुळं मी कथेला सुरुवातीला रामकृष्ण हरी रूप पाहता लोचेने घेतलेलं आहे. माझ्या कथेचा समारोप सुद्धा सांप्रदायिक पद्धतीनेच होतो आणि त्यामुळं ज्ञानोबरायांचं एका मिनिटात भजन करू. निचिदान देगा देवा अभंग होईल, नंतर आरती होईल आणि मग महाराज काही सूचना देतील. त्याशिवाय कोणी उठू नये ही सर्वांना नम्र विनंती आहे. ज्ञानदेव